अहिल्या माता शिंदे परिवारातली मुलगी. आज आपण कीर्तनाला उभा राहतोय. राजा छत्रपती शिवरायांबद्दल जेवढी स्तुती करतो ना तेवढी स्तुती आपण अहिल्या मातांबद्दल केली पाहिजे. का? कारण जे मंदिरातले देव आजही विराजमान मंदिरात आहे ते पूर्ण श्रेय जातं ते म्हणजे अहिल्या माता होळकरांना. अहिल्याबाई जर जन्माला आली नसती, अहिल्याबाई जर जन्माला आली नसती तर कदाचित मंदिरातले देव तुम्हाला मंदिरात दिसले नसते. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायला आवडेल, मला जातीपातीचा परमार्थ आवडत नाही, पण जिथं विषय आला तिथं स्पष्ट मांडायला आवडतं की भैया धनगर समाजामध्ये या दोन देवी आल्या आणि धनगर समाजाचा उद्धार केला. तुम्ही म्हणसान महाराज दोन अजून कोण आहे? एक पहिले तर अहिल्या माता होळकर जिनं मंदिरातले देव मंदिरात दिसताय हे कार्य केलं ती अहिल्या माता. आणि ज्या देवाला वाणी परिवारातून धनगरात आणलं ती माझी धनगराची बानू. विठ्ठल विठ्ठल. या दोन महिलांमध्ये अशी ताकद होती महाराज, देवाला सुद्धा देवाऱ्यात ठेवलं या मायनं आणि त्या मायनं देवाला जात बदलायला मजबूर केलं ना. विठ्ठल विठ्ठल आणि योग योग असा आहे. अहिल्या माता देवींच्या पतीचं नाव काय? महाराज मंडळी कोण बोल नका, मला तुमच्याकडनं शोधून घ्यायला आवडेल. महिला माता तुम्ही उत्तर द्या, पुरुष मंडळी कोणी बोलू नका. अहिल्या माताचं पूर्ण नाव म्हणजे त्यांच्या पतीचं नाव काय आहे? मागची दिदी सांगते, इथं कोणी सांगेल का? बाकी बाया सांगू सांगू करतेस पण बाकी नाही. शिलवा माय चुकाय बी काय गी तो देडच्या ना दखाय राय ना हो गुचू गोटू. बाकीने बाईसले सांगता येईल पण हिंमत होई राहिनी. आणि बाकीने बाया मन मान मन मा कोण जाणबो आमले माहीत राहतं तुला कसाल दडकावतो रे आठे. आणि बाकीने बाईसले माहीतच राहत नाही. काय माहिती का, या कीर्तन बी पुरा ऐकतीत नाही बाकीने बाया. हो कीर्तन मा बशीच नाही सुद्धा डोका मा एकच राहत माय हो म्हणा खिचडी न कोकर का उघडं राय घेऊन बाई कसाल चित लागेन कीर्तन मा. हो आडे बडीन सुद्धा कुकर दिकी राय ना गरमा ना. हो आणि बाकीने बाया कीर्तन ऐकीन जातीस ना बाबा तरी कीर्तननी चर्चा नाही करतीस. एखादी बहिणी जर लवकर रांधा घे ना समोरला ताईन वट्टावर जाई बटस किचन रूम मा जाई बसस मग त्या का देवधरम न चावतीस का माय हो संगीतात आयु ती बाजूवाली हो माय सासूले बी अशी धरू धरून जुलू जुलूच करत बहीण ती अशी धरू धरून जुलू जुलू करत आई सांगावर उद्धार होई जाय का बहिणी होऊन तुम्हाला. हा अहिल्या माता होळकर यांचे पती ही काय नाव? खंडेराव. आणि बानाई माताचे पती त्यांचंही नाव विठ्ठल विठ्ठल. तिथं सुद्धा बानाई मातानं परिवर्तन करून दाखवलं. म्हाळसा मातानं भरपूर विरोध केला देवाला पण नाही विरोध ऐकला. हो केलीच बानाईला. हो हो म्हणून या देवींचे लई मोठे उपकार आहेत आपल्या धर्मावर हिंदू धर्मावर नाही का. ऐका अभंग आहे नाथबाबांचा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. आणि ते नाथबाबा या अभंगातून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी पर्याय व्यवस्था काय ते सांगताय. पण सांगणारे नाथबाबा आणि ऐकणारे तुमच्यासारख्या माझ्यासारखे साधक आहे. सांगणाऱ्याचा तेवढा अधिकार असला पाहिजे. उगीच कुणी कोणालाही सांगायचं नसते. आता माझ्यासारखे कीर्तनकार उठतात आणि तुम्हाला सांगतात माय बापांची सेवा करा. अरे मी सांगतो याच्यासाठी मी मायची बापाची सेवा केली का? कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बरोबर आहे ना. मी जरी मायची सेवा केली असेल तर तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे मायची सेवा करा. केलीच नसेल तर माझी लायकी आहे का तुम्हाला सांगायची? नाथबाबांकडे एका बाईनं पोराला नेलं. नाथबाबाला सांगायला लागली बाबा पोरग माझं गुड खाणं बंद करत नाही.
नाथबाबांना सांगितलं बाई आता तर काही सांगत नाही म्हणले, 8 दिवसाच्या नंतर घेऊन ये म्हणला. 8 दिवसाच्या नंतर पोराला घेऊन गेली बाई आणि नाथबाबाला सांगितलं बाबा यो पोरग गुड खाणं बंद करत नाही. नाथबाबांनी सांगितलं बेटा आजच्या नंतर गुड खाऊ नकोस, घेऊन जा म्हणले पोराला. बाई थांबली, नाथबाबांकडे बघितलं म्हणे बाबा एवढंच बोलायचं होतं ना, मग त्या दिवशी का नाही बोलले? नाथबाबा सांगतात बाई त्या दिवशी मीच एवढा गुड खात होतो, त्याला कसं काय सांगू खाऊ नको, पहिलं 7 दिन मी बंद कर. बरोबर आहे ना? माणसानं त्यानं बोलायचं जो नियमात बसत असन. फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगेल, दारू पिऊ नको हाय कोण सांगायला पाहिजे? दारू पिऊ नका काय कोणी सांगायला पाहिजे? जो पेत नाही त्याने का ज्याला सुधरत नाही त्याने? परिवर्तन कधी व्हायचं? बोलणाऱ्याचाही तेवढा अधिकार असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? हो. आता सध्या जर सप्ताह आहे ना हो 8 कीर्तने राहतच, 8 कीर्तनच नाही कमीत कमी 6 ते 7 कीर्तनकार. मायबापांची सेवा करा असंच म्हणतात. मी अजिबात कोणाला दोष देणार नाही. पहिले तर मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो, पण मला हे सांगायचंय जर समाजाला तुमच्याकडनं काही देणं तुम्ही लागतात तर काही काही गोष्टींचं नियमाचं पालन तुम्हाला करावं लागेल. मग त्यात मी पण बसतो, मी मला स्वतःला सोडत नाही, त्या चौकटीत मी पण अडकलेलो आहे. हो तुम्हाला सांगतो, मायबापांची सेवा करा असं जर मी सांगत असेल तर मी मायबापांची सेवा केली तरच मी बोलू शकतो, अन्यथा ते शक्य नाही. पण नेमका 8 दिनना कीर्तनकारच मग 6 कीर्तनकार सांगता मायबापनी सेवा करा. ऐकाल बरं वाटच. सप्ताना तुम्ही 1,00,000-2 लाख रुपये खर्च करतच, त्यामुळे 10,000 को एक्स्ट्रा खर्च काढलेत जा. गावमानी एखादी 4 व्हीलर गाडी लेत जा, ती गाडीमा डिझेल टाकल्या आणि जिथला कीर्तनकार मायबापनी सेवा करा असा म्हणतोस ना त्यासना घर जाय चेक करी यास पण मायबाप शेत खाऊ असं. हा बोले तैसा चाले, जर खरंच असेल तर पाय धरले पाहिजे, नाही ते मन सारखा नीच ना कंबर मा बी लाद दिली तरी चालेल. मायबाप वागत नाही 150 पणा कराय ना का रे हो करत नाथ आहे. बरोबर आहे ना? हो तसं बोलणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. इथं सांगणारे नाथ बाबा अभंगातून आणि ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधक आहे. सांगणारे शांती ब्रह्मा. आता सध्या मला या विषयावर बोलायला कसं आहे ना, युट्यूबच्या माध्यमातून माझा प्रत्येक संदेश घराघरापर्यंत हो प्रत्येक जणापर्यंत पोहोचतोय. म्हणून काही काही गोष्टी सगळ्यांनाच पचतील असं नाही, काही काही लोकांना पचणार पण नाही. पहिले पद भेटायची, मी वाचलेलं जेवढं त्याच्यातून सांगतो. पहिले पद भेटायचे, पहिले पद भेटायचे. महंत असेल महामंडलेश्वर असेल त्याच्यासाठी काशीला जावं लागत होतं आणि काशीला पद भेटत होते. आता गरीशनी पदे दी जातच, पदाला किंमत नाही राहिली महाराज, नाही काय? काशीला जावं लागत होतं, परीक्षा द्यावी लागत होती आणि मग परीक्षा पास झाल्याच्या नंतर पद भेटत होतं. हा ते शांती ब्रह्मनाथ बाबा जेव्हा शांती ब्रह्म पद प्राप्त झालं, सगळ्यांना पचलं असेल का होते? सगळ्यांना पचलं असेल का? अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, तुमच्या गावाचा सरपंच बिनविरोध करा. सरपंच साहेब, सरपंच बिनविरोधा सांगताना तुम्ही सांगतात की सरपंच आमच्या गावाचा बिनविरोध बनलेला आहे. सरपंच बिनविरोध आहे, पण मला सांगा गावामा कोणा विरोधच नाही का त्या माणूस? सांगताना काय म्हणताय तुम्ही? बिनविरोध सरपंच, पण विरोधक नाही का? फक्त कोपरामा चावय ऐका. मला ते चालत नाही रे तो, पण त्या तात्यामुळे ऐकणं पडणं. बरोबर आहे ना? ज्याला बिनविरोध म्हणतो त्याचे सुद्धा विरोधक आहेत. मग शांती ब्रह्मनाथ बाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, सगळ्याच लोकांना पचलं असेल का? अजिबात नाही. अहो काही काही लोकांनी शांती भंग झाली पाहिजे मानसिकता खराब करण्यासाठी माऊली बाबांची परीक्षा घेतली. एका यवनाने नाथ बाबाच्या अंगावर थुंकावं. किती वेळेस हो? 108 वेळेस थुंकलंय. पण माझ्या नाथ बाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. बाबा वरती सुद्धा नाही बघितलं. त्या यवनाला लाज वाटली, त्याला लाज वाटली. यवनाथ बाबांचे पाय धरतो सांगतो, बाबा किती हो शांती म्हणले तुमच्या अंगी. 108 वेळेस तुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा बघत नाही, एवढी शांती तुमच्या अंगी. अरे वरती बघणे जाऊ द्या, त्या यवनाला प्रसाद
प्रसाद देऊन मुक्त केला. बरं ऐका बरं का, त्या यवनाने 108 वेळेस परीक्षा घेतल्याच्या नंतरही नाथबाबांना राग येत नाही. त्या यवनाला लाज वाटली खरी. मग याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं असं, इथला नीच होता तरी त्याला लाज वाटणी. मन बोलणं समजी ना का तुम्ही? इथला नालायक होता तरी त्याला लाज वाटणी. काही काही नाही, इथला बिन लाजणार आता मरी जात तो लोगून येणार खारच कर राहत सरमज नाही. आणि आपला कीर्तन मा एक संदेश राहत पाहिजे. एखादं पोरग जर काही करायला निघणं, एखादं तरुण पोरग बाबा काही करायला निघालं, बाकी ना 150 चौकमा बसेल राहतस. नाही रे तात्या, बाबासाहेब ना पुऱ्या येडात कसाल काही बी कर रास. माको तात्या पण जास्त जड रास यानापेक्षा. शेलगाव रे येडे झालं ते. आणि तो पोरगा सक्सेस होय ना काय, या दोन्ही किडा पाडणारा त्यान धारमा जातस. बावड्यो पेडा बिडा काय कॉड राहणार गो कायले. तो काही कर राहता तो किडा पाड राहता. आता सक्सेस होय गया ते पेडा मांग रहा ना, एक बुका मा मुका कट्टा सुकले. जीवनामध्ये कितीही तुम्ही नालायक लोकांची गाठ भेटवू द्या, लक्षात ठेवायचं, कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. सक्सेस व्हायचं असेल ना, भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. हा आमना पाहिजे ना, ते भारी भजन आहे, आम्ही लहानपणापासून ऐकतोय. संत द्वारीचा कुत्रा मी झालो, भुंकत भुंकत द्वारी आलो. वा वा. अरे तो अभंग बाईजींच्या मुखातून ऐकायला काही वेगळाच आनंद असतो. हा मी सांगत होतो भैया, भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. अगो सांगू का, आपलं एक ठरेल उदाहरण आहे. मागल्या वर्षानं म्हणजे मी दरवर्षाला काहीतरी नवीन मटेरियल शोधी काढस. या लाईटी लायलेत तुम्ही. लाईट कशांसाठी लायले तो बाबा? कशांसाठी? उजडकरांसाठी. बरोबर आहे ना? लाईट कशांसाठी लायलेत तुम्ही? उजडकरांसाठी. आई अंधार चालणं जावायला पाहिजे, उजड राहायला पाहिजे, त्यांसाठी लाईटी लायलेत. बरोबर आहे ना? पण जठे उजाया कराय ना तुम्ही, जठे लाईटी लावू का तटेच किडा पडतोस. बरोबर आहे ना? जटे लाईट लावा जाऊ का तटेच किडा पडतस. पण पण माली एखादा लाईट असा देखाडा किडा असले बहीण बंद पडी घ्या भो. हा अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती किडा कितला का गर्द्या करत नाही, पायटे मर जातील काल दिन मला आखो चालू होणं शे. त्या लाईट पाहिजे आपल्या आई शिक नाही कितला का किडा पाडत ना लोके आपले सकाळी आखो तेच काम करणं शे. हा एवढं फिट राहू देवा ना. आई बी नाही समजणं. आखो तिसरं उदाहरण सांगच तुमले. घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, जर नवरदेवाला सुरक्षित मंडपापर्यंत पोहोचवायचा असन तर घोड्याला अगोदर झापडी लावणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? घोडाले झापडी लावणी पडेल तर नवरदेव सुरक्षित जाईल. झापडी लावाना कारण असं शे की घोडानी नजर थोडी बी इकडे तिकडे व्हायला नको. कारण लोक असं आता कोण कवय शिट्टी मार देईन, कोणा मोबाईलनी रिंग कवय वाजी जाईन, तो घोडा कवय पलटी मार देईन. हो टांगा पलटी घोडा फरार. हा जर नवरदेव सुरक्षित आपल्याला मंडपापर्यंत पोहोचवायचा असेल तर घोड्याला झापडी लावणं गरजेचं आहे. कारण त्याने इकडचं तिकडचं बघू नये, म्हणजे नवरदेव सुरक्षित पोहोचेल. बरोबर आहे ना? तसं जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर आपल्या डोळ्यांना झापडी लावणं गरजेचं आहे. इकडचे तिकडे भुकणाऱ्या कुत्र्यांकडे आपलं लक्ष गेलं नाही पाहिजे, म्हणजे आपण सक्सेसच्या मंडपापर्यंत पोहोचतो. विठ्ठल विठ्ठल. नाथबाबांनी दुश्मनालाही प्रसाद देऊन मुक्त केलं. मग पुन्हा गावात मीटिंग भरवली. अरे नाथबाबांचं पद कोणी खोटं ठरवू शकतं का? पुन्हा गावातल्या एकानं विडा उचलला. म्हणले नाथबाबांचं हे पद मी खोटं ठरवून दाखवतो म्हणला. त्यानं विडा उचलला. नाथबाबांना राग आला पाहिजे, डोक्यात विचार त्याचे. पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात देवाऱ्यापर्यंत पोहोचला. नाथबाबांनी बघितलं देवाऱ्यापर्यंत चप्पल घालून आलेला आहे. या गोष्टीकडे बघण्यापेक्षा नाथबाबांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, गिरजे ऐक ना, अगं आपले धर्मग्रंथ आपल्याला शिकवतात अतिथी देव भव. आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवंत आहे आणि अतिथी देव भव
या युक्तीप्रमाणे वागायचं ठरलं तर आपल्याकडे भगवंत आलेला आहे, त्याचा काहीतरी आदरातिथ्य झालं पाहिजे. कारण आलेला आपल्याकडे पाहुणा आहे, तो आपल्यासाठी देव आहे. येणारा पाहुणा आपल्यासाठी आपला देवच रास. काय मत आहे तुम्हाला? बरोबर आहे ना? फक्त देव आबरूदार पाहिजे. येणारा देव, हा, आम्ही देवाची खूप इज्जत करतो, पण त्या देवाची, जो देव मुक्या प्राण्यावर दया करतो त्याची इज्जत करतो. विठ्ठल विठ्ठल मग ऐका, येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो, पण भगवंत सुद्धा त्याच्या भगवंत पदाला शोभेला असा असला पाहिजे. बरोबर आहे ना? देव सुद्धा तेवढा देवाच्या लेवलचा असला पाहिजे की नाही? पाहुणा कोणता चांगला रास? पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिनले जर राईस घ्या तुम्ही लाच कधी गई. पाहुणा कितला दिन ना चांगला वाटस? एक किंवा 2 दिन ना. तुम्हाकडे कानबाई बसाडतस का? इकडे नशीन कानबाई बसाडतस का? काही खेळास मग होईन ना. मग बसाडतस होती ना. काय जास्त लांब नाहीत ना तुम्ही? मालेगाव मध्ये बसवतात ना. माहिती ती होई ना, येरार नाते बाईकच मग हा जाणं येणं वस होईन ना. कानबाई बसवतात तिकडे आमच्या परिसरात, मालेगाव पासून तिकडे बसवतात. इकडे तुमच्याही काही खेड्यांमध्ये आहे ती प्रथा. कानबाई बसवतात. कानबाईचा किती दिवसाचा मुक्काम असतो मावशी आजीमाय? 1 रात्रीचा मुक्काम असतो कानबाई देवी बसवायचा. एकच रातना मुक्काम रास देवीना, एकच रातना मुक्काम रास, पण अख्खा गाव मग गाजा वाजा रास. बाहेर गाव डिटवेल जायला पोरे बी लागतस, बाहेर गाव जायला बटा लोके गाव मा येतस. तिथलंच नाही, फार कधी वावर येईल शेवू ती पोरले सुद्धा रोट खावाल बलायला येतस. आई गमणे कानबाई माताने फार कद्या होता होता सुद्धा वाची जातीस. एकच रातना मुक्काम, पण अख्खा गाव मा गाजा वाजा. तसं आंडीर बेटीने सुद्धा मायबाप ना घर एकच रातना मुक्काम करू कानबाई सारखा. हा, एखाद्या बहिणीले जर दारुड्या नवरा भेट जायले, सासू सासरा त्रास देतस, बिलकुल मायबाप न घर हक्काने राहायला पाहिजे. अजिबात ती बहिणीला आपण दोष देवात नाही. पण नवरा चांगला आहे, सासू सासरा चांगला आहेत, नवराने स्वतःहून भेटायला दाड दिल शे मायबाप असले, मग भेटालून रातभर 2 रात्र निघी जाऊ ना. बाकी नाही नेता तेल पुरी आटे नवराला फोन करते, नाही हो माय म्हण काय नाही असा जीव कराय ना, 8-4 दिन राह जाऊ तर ते शिलगी जाय तटे चेट. रात्रीचा मुक्काम 1 रात्रसाठी जर मुलगी मायबापांकडे राहत असेल तर काय वातावरण असतं काका बाबांमध्ये. वा रे दीदी कोण करे चाल बोलावा रे, वा रे पोहे तयार वगैरे नाश्ताल बोलावर बहीणले, बहीण कोठे दखा रे. रातना मुक्कामाली अंडेरनं वजन. आणि काय पुरी इथल्या राहतीस ना गरमा भाऊ जाय चालता चालता लात मारी बटस आया माहित आहे मला दिखण्यात नाही. हो माय दिखण्यात नाही तू चांगलाच गो माल दिना ना. मग या भाऊ जाईनी चुके का? अंडेर बेटीने समजेशी निघ जाव. विठ्ठल विठ्ठल अतिथी देव भव. गिरजे आपल्याकडे अतिथी आलेला काहीतरी स्वयंपाक लाव. अतिथी तेवढा समजदार असणं गरजेचं आहे. पण एका ठिकाणी एक पाहुणा गेला पाहिजे बाबा. एक पाहुणा बनून गेलेला माणूस राहिला. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस मस्त पाहुणचार काय राहणार. बाई नवराल म्हणे 5 दिन होय घ्या भाऊनी काय पुतळा माय घर समायली ना. या लवकर काढा नाही तर दांगडो गुत जाईन म्हणे. नवरा म्हणे मी त्याला जाय म्हणू कस काय? बाई म्हणे काय बी करा पण याला काढा म्हणे. नवरान सांगा बाईले तुम्ही टेन्शन लिहू नका, मी मन पद्धत मा बरोबर करस म्हणे. तू फक्त एक काम कर, किचन रूम मा जाय, गादीनी गडी ठी दे आणि फक्त किचन रूम मा भांडा उपटजो म्हणे. आई बहिणी गादीनी गडी ठी दिनी किचन रूम मा घेऊन भांडा उपटायला लागते. अहो भाऊ पाहुणांजोडे बसेल होता आता इथलं पुराणा लय घ्या, टिपर लय घ्या, राग मा घ्या किचन रूम मा एवढं टिपर लय घ्या. गादीले बडाबड मारे, गादीले मारे ती बहीण तताना कोपराला राय मारे. ओ माय मी मर जा सुना ना, ओ माय मी मर जा सुना ना. अहो भाऊ गादील मारे ती बहीण तताना कोपराला राय मारे. हाव दांगडो दोन्हीच ना. पाहुणाला असं वाटणं आपला मुळे दांगडो घुसना, पाहुणा पै घ्या. माणूस बाहेरून देख आले. बाईल म्हणे ए बाहेर ये म्हणे. काय हो माय देख तुला कसं कोटं मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे हा ना माय तुम्ही बी कोटं मार, पण मी बी कसं कोटं रन्नू म्हणे.
पाहुणा साना वाटे सांगे मी बी कसं कोटं कोटं जायला ना नाटक कर म्हणे. इथला नेता तेल काय काम ना. अतिथी देवो भव, रात्रीचा मुक्काम वजनात. हो, पण नाथबाबांनी सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू आपल्याकडे आलंय काहीतरी स्वयंपाकाला लाव. माझ्या गिरजाईनं स्वयंपाक बनवला, अतिथी जेवायला बसला. पण त्याच्या लक्षात आलं अरे आपण इथं जेवायला नाही, इथं तर नाथबाबांना राग आला पाहिजे त्याच्यासाठी आलतो ना. मग नाथबाबांना राग येत नाही आपल्याला, उलट का जेवायला बसवताय, काय करावं लागल. जेवायला बसलेला माणूस, गिरजाई जेव वाढत होती, हा जेवता जेवता उठला आणि गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला. आता मला सांगा, चोंदी जळगावकर मंडळी, परिसरातील मंडळी, आपल्याकडे कोणी अतिथी आलेला आहे, त्याला आपण जेवायला बसवलंय आणि जेवण करता करता उठतोय आणि आपल्याच बायकोच्या पाठीवर बसतोय, कस काय वातावरण राहील आपल्या घरनं. हा, कस काय वातावरण राहील. माऊली बाबा पटा झालं नाही जायलो तिने असणार त्या असा देखील ना, त्याचे लगीन समजत नाही बा. मी कसं साधूच ना मठवर कीर्तन कराय ना. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपल्याकडे येणारा पाहुणा जेवता जेवता जर का आपल्या पत्नीच्या पाठीवर बसत असेल तर कसलं वातावरण असणार आहे. आपण त्या पाहुणांना कानपडा जोडाशिवाय राहत नाही, बरोबर आहे की नाही. पण माझ्या नाथबाबांनी गिरजाईला सांगितलं, गिरजे सांभाळ, मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले, त्याला पडू देऊ नकोस म्हणला. गिरजाई पण तेवढीच गोड बोलते. हो धनी स्वामी काळजी करू नका, माय आहे मी, लेकर कसे वागवायचे मला चांगलं कळतं. लेकराला पडू देत नाही म्हणली मी, पण माय आहे. नाथबाबा शांत होते, तेवढंच पत्नी सुद्धा शांत होती, नाही का. माणूस जर पुढे जात असेल ना बाजी बाबा, माणूस पुढे जात असेल ना, तर पत्नीचा सपोर्ट शिवाय अजिबात शहाणपण नाही. हा, माणूस कितला का सांगे ना, आपला असं ना आपलं तसं, अजिबात वाजा नाही. आपलं जितला बी शानपण आहे बायको शिवाय चालत नाही, बाईना सपोर्ट शिवाय आपलं शानपण नाही. काय मत आहे तुमनं, मान्य आहे ना. बाकी ना ते असं म्हणते ना, हो तिने बाई आहो त्या आठी किडा पाडरा ना तीच ना समोर, अरे त्या घर जाईने आकू बाटीने आकलतीन रे आप्पा. पण सत्यता मांडायला मला आवडतं. हो, बाई शिवाय माणूस ना शहाणपण अजिबात नाही, आणि अजिबात वाजा बी वाजा नाही. कारण बाईनी ठरावं ती इज्जत वाढवू बी शकस, आणि बाईनी ठरावं ती इज्जत घटाडू बी शकस. हो, एखाद्या माईनं, हो एखाद्या दादानं चौकात जर का आता समजा एखादा त्योहार आहे, गावाची यात्रा असेल, अक्षय तृतीया असेल, भाईबीज असेल, दीपावली असेल, अशा प्रसंगाला बाहेर गावाचे मित्र येतात. आता 2-4 क्लासमेट जमले चौकामध्ये, आणि यानं इकडनं फोन करायचा पत्नीला, ऐक ना माझे सगळे वर्ग मित्र जमा झालेले आहेत, मी त्यांना चहासाठी आणतोय. बाईनं लगेच चहा तयार ठेवायचा, मित्र आल्याच्या नंतर पाण्याचा ग्लास द्यायचा, लगेच चहा द्यायचं, आणि त्या मित्रांच्या समोरच नवऱ्याला सांगायचं, दादांना विचारा ना नाश्ताला काही बनवू का. ते 10 मित्र असतील ना, 100 ठिकाणी चर्चा करतात, अरे काय भाऊसाहेबनी बायको होती भो, नुसतं फोनच करा तरी चहा बी तयार, पाणी बी तयार, आपण नाश्ता विचारा, ती काय बाई होती भो. म्हणजे बाईने ती इज्जत वाढणीच, पण बाईन सांगे भाऊसाहेबनी बी वाढणी, बरोबर आहे का नाही. आणि जर समजा गाडीना काय प्रॉब्लेम म्हणून आमना बटा महाराज मुक्कामले राहीच घ्या, आणि चौक मा असा उन्हतच बा, एखादा दादाला वाटणं चला भो महाराज येत आपण घर चालले जाऊ, चौक माहीत फोन करायला पाय बाईले नाही. रातना कीर्तनकार महाराज त्या गायनाचार्य बाबा बटा राही जायले चालेलं येऊ का. ती बहिणी फोन माच सांगू, कोणता करत आलेला राय ना तू आको समजिले यान घर अख्खा कुंदा मातीले रे भाऊ, बरोबर आहे की नाही. म्हणजे बाईमुळे तुमची इज्जत वाढते हे विसरायला अजिबात चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पुरावा देतो, ऐका. हे विठ्ठल विठ्ठल एक बाई नवऱ्याला सांगे म्हणे मनाशिवाय तुम्ही इज्जतच नाही. तो म्हणे मला छानपणचे काढ नको, अख्खा चोंदी जळगाव मला राम राम करस म्हणे. अहो माय अख्खा गाव का राम राम करे ना, पण मनाशिवाय इज्जत नाही. आवराय नाही 1.5 छाना बाई राहतच ना काही काही. काय होय ना, हा काहीच नाही होईल ना. पडदा लायलो त्या मला का बुटे घाल राहणार तुम्ही.
कोणतरी वैभवमत माराय ना चेक कराय ना त्या. ऐका, बायको म्हणे मनाशिवाय इज्जत नाही. तो म्हणे मला छान पण करू नको बट गाव मला राम राम करस म्हणे. बाई सांगे मी जर ठरवतो म्हणे इज्जत वाढवसून मी ठरवते गटाडसू. लेवानी का परीक्षा चालीन म्हणे ले परीक्षा. नेमका आमदारकीने निवड चालू होती. हो भाऊ आमदारना प्रचार करायचा जोरात गावात भाषण ठोकत होता. ज्याले घरकुल नशीन त्याला घरकुल मंजूर कर दिसोत, ज्याले वीर नशीन त्याला वीर मंजूर कर दिसोत, पूर्ण गावमा सिरमेट कॉन्क्रीटना रस्ता बनाई दिसोत, तुमले जे पाहिजे ते सुविधा उपलब्ध कर दिसोत, फक्त आमना आमदारले निवाडी द्या. इथलं जोर जोरमा भाषण दिरांता बाईनी घर महिनी एवढं पोरग होत आमना महाराज सारखं दाखलं 7-8 वर्षनं. त्या पोऱ्याला सांग बावड्या वय रे तुन बाप भाषण दिराना तडे जाईन तुन बापले बोलायले मन नाव सांग मन मायनी तुमले पुरण वाटाल बोलाव. हो भाऊ जोरमा भाषण दिरांता पोरग घे 7-8 वर्षनं म्हणे पप्पा म्हणे काय रे म्हणे मन माईन पुरण वाटाल बोलाव. त्याला युवायामा थंडा गाम चाले. एवढं जोरमा भाषण दिरांना बायकोन पुरण वाटाल बोलाव. हाव राग राग मग उन्हागर ज्या लोके भाषण ऐकाल होता त्याच दांगडो दाखाल पुढे. जय श्री राधे. विठ्ठल विठ्ठल ज्या लोके भाषण ऐकाल पुढे त्याच दांगडो देखाल पुढे. भाषण ऐकायला ज्या होता त्याच दांगडो देखाल पुढे. काय वच नाही काय नाही. लोकेश ना कामच आहे. लोकेश ना कामच आहे. शिलगाई ना अंशे का ना अहो भाऊ घर माग्या बाईल म्हणे म्हणे एवढी इज्जत कमाय मी इथला जोरात भाषण दि राहिनो आणि तुम्हाला पुरण वाटाल बोलाव. बाई म्हणे मी सांगतो ना मी ठरावती इज्जत वाढाव सुबी आणि मी ठरावती इज्जत घटाड सुबी. तो म्हणे बडी ही काय गई राखीले अख्खं गाव समोर होतं आणि आता दांगडो दखाल बी अख्खं गाव उभं अंगणमा पटकन झाक म्हणे काय झाक नसे. बाई म्हणे टेन्शन लिहू नका पण तुमले मान्य आहे ना मनाशिवाय इज्जत नाही म्हणे. बठ मान्य फक्त बोल पटकामा. बाई बाहेरून लोकेशले म्हणे तुमले काय वाट ना मी मन नवराल पुरण वाटाल बोलाव का. अजिबात नाही. मना नवरा सभामा बोल राय ना इथला गावभर लोके मना नवरानी सभा ऐकाल बसेल शेतच. इथला लोके बसेल शेत तुमले खाली आत कस काय दाडू मन नवरांसाठी तुम्ही इथला लोके ऐकी राहणार म्हणे. मी पुरण वाटी टियल शे मन नवराला असं सांग बट असं गोड तोंड कर द्या तुम नाते गाई पुरण वाटी द्या बुवा. म्हणजे बाईनं ठरवलं इज्जत वाढवूही शकते आणि बाईनं ठरवलं तर इज्जत घटवू सुद्धा शकते. म्हणजे बाई शिवाय माणसाचं शहाणपण नाही. विठ्ठल आणि ती शांती ब्रह्मनाथ बाबा या अभंगातून सांगतात भैया जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर अगोदर तुम्हाला संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल.
अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, भैया जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तर अगोदर तुम्हाला संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल. आता उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, जर तुम्हाला आमदारासोबत चर्चा करायची, आमदाराची गाठभेट करून घ्यायची असेल ना, आमदाराची गाठभेट करायच्या अगोदर तुम्हाला पीएला भेटावं लागतंय. जोपर्यंत पीएला भेटत नाही तोपर्यंत आमदाराची भेट होत नाही. जर डॉक्टरांना भेटायचं असेल, मोठ्या डॉक्टरांना जर भेटायचं असेल, तर आपल्याला अगोदर शिपाईला भेटावं लागेल. काय बोलतो तो, कंपाऊंडर काकांना भेटावं लागेल. आणि जर प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकाला भेटावं लागतंय. जर प्रिन्सिपलला भेटायच्या आधी शिपाई काकाला भेटावं लागतं, आमदाराला भेटायच्या अगोदर पीएला भेटावं लागतं. इथं तर जगाच्या मालकाला भेटायचं असेल, मग मध्ये तर संत पाहिजे की नको. अजून सांगतो, रुक्मिणी आई साहेबांचं एवढं पुण्य होतं, नामचिंतन एवढं होतं की जगाच्या मालकासोबतच लग्न करायचं, एवढ्यासाठीच नामचिंतन आणि एवढ्यासाठी तप होतं. पण रुक्मिणी आई साहेबांना जर कृष्ण भगवंत भेटत असतील, पुण्य एका साईडला, पण मध्ये कोणीतरी येतं, ते म्हणजे सुदेव नावाचे ब्राह्मण. जोपर्यंत चिठ्ठी सोडत नाही तोपर्यंत जगाचा मालक पती म्हणून भेटत नाही. मध्ये संत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही भागवत कथा ऐकत असाल, कथेमध्ये गोड चिंतन आलेलं आहे. उत्तानपाद राजा आणि उत्तानपाद राजाच्या दोन पत्न्या. भागवत कथा ऐकतात ना तुम्ही? सांगू ना मग, सांगू का दिवसोडी? सांगू का? ऐकणारा चांगला आहेत मनीषी, मन बिचित लाग रहा है ना, नाही ते मला काय, मी बी उसळ घसड करीन निघा मागे रास. उत्तानपाद राजाच्या दोन पत्न्या, पहिली सुनीती आणि दुसरी होती सुरुची. सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा होता उत्तम. एके दिवशी ध्रुव बापाच्या मांडीवर जाऊन बसलेला. बापाच्या मांडीवर बसलेला लहानी आईनं बघितलं, सुरुचीनं, आणि बघितल्याच्या नंतर रागारागात आली आणि ध्रुवाचा हात धरला आणि बापाच्या मांडीवरनं उठवलं. ध्रुवाला सांगितलं, या मांडीवर जर बसायचं असेल ना तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तरच तू इथं बसू शकतो, अन्यथा इथं तुला बसता येणार नाही. ध्रुवाला उठवलं. ध्रुव रडत रडत आईच्या महलाकडे गेला आणि सुनीतीला म्हणजे स्वतःच्या मायला सांगायला लागला, आई मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो होतो, लहानी आईने मला उठवलं आणि लहानी आई सांगत होती, जर तुला या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तरच तू इथं बसू शकतो, अन्यथा ते सोपं नाही. या आई, मी माझ्या बापाच्या मांडीवर बसू शकणार नाही का ग? आईनंही रागारागात, डोळ्यात अश्रू होते, पण आईनं सांगितलं 5 वर्षाच्या ध्रुवाला, बाळा बापाच्या मांडीवर बसला, तुझ्या बापाच्या मांडीवर बसला तरी तुझ्या सावत्र आईनं त्या मांडीवर न उठवलं, तुला बसू दिलं नाही. अरे काय बापाची मादी मागतोय? जा त्या जगाच्या मालकाकडनं, त्याच्याकडनं अशी जागा माग जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. ध्रुवाला माईनं सांगितल्याच्या नंतर ध्रुवानं माईलाच प्रश्न केला, आई जगाच्या मालकाकडनं ती जागा मागेल, पण ती जागा देणारा मालक राहतो कुठं? बेटा ध्रुवा, जर तुला जगाच्या मालकाची गाठ भेट करायची असेल ना, तर भगवंत कणाकणात आहे. अंतकरणापासून हाक मार, भगवंताचा धावा कर, भगवंत तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. आईनं सांगितल्याच्या नंतर 5 वर्षाचा ध्रुव अरण्याचा मार्ग धरतोय, अंतकरणापासून देवाचा धावा करतोय. जसं माझ्या तुकोबाराय देवाला भेटण्याची ओढ ठेवतात, त्या युक्तीप्रमाणे, जसं की उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, हे बारे पांडुरंगा केव्हा भेट देती, बारे विठ्ठला तू केव्हा भेट देती, बारे पांडुरंगा 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 केव्हा भेट देती. चालूनी पत्नी
मनापासून, पण नामचिंतन कितीही केलं, जोपर्यंत संत नाही तोपर्यंत भगवंत नाही. मग ध्रुवाला नारद महर्षींनी बघितलं पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना. अरे एवढं लहान लेकरू एवढ्या अरण्यामध्ये एकटं फिरतंय. गुरुजींनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर त्या 5 वर्षाच्या लेकराचा जवळ यावं. म्हणले, बाळ कोण आहेस तू? म्हणले, उत्तानपाद राजाचा मुलगा, सुनीतीचा मुलगा. येण्याचं कारण सांगितलं. माझ्या बापाच्या मांडीवरनं माझ्या सावत्राईनं उठवलं. माझ्या माईनं मला सांगितलंय भगवंताकडनं अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. मी देवाकडे जागा मागायला निघालोय. नारद महर्षींनी सांगितलं, बाळ तू 5 वर्षाचा आहे रे. जपी तपी संन्याशी साधूंचं पूर्ण आयुष्य खर्च झालं, त्यांना भगवंत भेटला नाही. 5 वर्षाच्या वयात तुला देव कसा भेटणार आहे? पण तुम्हाला सांगतो, पूर्वजन्मीचा जर ठेवा असेल ना, बसल्या जागेवर भगवंताची प्राप्ती होते. कारण आमच्या माऊलींचं पहिल्याच अभंग आमचे महाराज मंडळी गातात सुरुवातीलाच, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, नाही का? तिथं पण स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधत असताना 3ऱ्या चरणामध्ये बुद्धीला स्वतःच माऊली ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबारायांना प्रश्न होता बुद्धीचा, माऊली पूर्ण आयुष्य खर्च होतं साधू संतांचं, त्यांना भगवंत भेटत नाही, तुम्ही बसल्या जागी देवाला बघितलं, एवढं सोपं आहे का? माऊली पण तेच सांगतात, बहुता सुकृतांची जोडी म्हणून. इतकं सोपं नाही या. जन्मोजन्मी त्याच्या सोबत होतो म्हणून या जन्मी बसल्या जागी भेटला. इथंही नारद महर्षी बाळाला सांगतात, ध्रुवाला, बाळ भगवंत एवढा सहज भेटत नाही, घरी जा म्हणले, तुलाही लहान आहेस. ध्रुवानं सांगितलं, भगवंताची प्राप्ती करेल, जीव गेला तरी चालेल. 5 वर्षाचं पोरग म्हणते काय? 5 वर्षाचा पोरगा सांगतोय जीव गेला तरी चालेल, पण भगवंताची प्राप्ती, भगवंताचं दर्शन घेईल. काय पोरगा असन गुरुजी? 5 वर्षाचं पोरग. हो, 50 वरीस ना काका असले जर डॉक्टरने सांगा ना, तुम्हाला ऑपरेशन करणं पडीन आणि तवय सक्सेस होईल, तुमले खाणं पडीन. बाकीना अर्धाला माडकरी अर्धी वय जासने अर्धा वय पण खावानं सुरू कर देतात बानड सोरत ना. अरे हे तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, तारने वाला है भगवान. ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपले मायबाप आपल्याला वाचवू शकत नाही, पण ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी दुश्मनानं जर मागून गाडी ठोकली तरी माणूस मरत. हा, विश्वास देवावर ठेवायचा. 5 वर्षाच्या ध्रुवानं सांगितलं, जोपर्यंत भगवंताचं दर्शन होत नाही तोपर्यंत जाणे नाही. नारद महर्षींनी बघितलं पोरग लई कट्टर आहे, देवाचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही, पण तुला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नियमाचं पालन करावं लागेल. म्हणले काय? 1 वेळचा उपवास करायचा, 1 वेळचं जेवण करायचं, 1 वेळ पाला पाचोडा खायचा. 5 वर्षाच्या पोराला नियम आहेत बरं का, पाला पाचोडा खाऊन 1 वेळचं. आता काही दिवसाच्या नंतर नियम चेंज होईल, पाला पाचोडा बंद करायचा, फक्त पाण्याचा उपवास, पाणी पिऊन. काही दिवसाच्या नंतर पाणी पण बंद, फक्त श्वास घ्यायचा, श्वासाचा उपवास. शेवटी श्वास घेणं सुद्धा बंद. कशी बघते असं 5 वर्षाच्या पोराची? श्वास घेणं बंद केलं, देवाला श्वास घेता येत नाही म्हणून देव, हो स्वतः देव ध्रुवाच्या समोर उभा. 5 वर्षाच्या लेकराकडनं भगवंत ओळखू येत नाही, देवानं डोक्यावर हात ठेवला, कृपा दृष्टी केली. जसं माझी कुंती माता देवाची स्तुती करत होती तसा ध्रुव स्तुती करतोय. जशी कुंती मातेनं भगवंताला बघितल्याच्या नंतर कुंती माता सांगत होती, हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. ध्रुवावर कृपा दृष्टी केली आणि ध्रुवाला बघितल्याच्या नंतर देवानं सांगितलं, बाळा एवढ्या कमी वयात माझी प्राप्ती करायला निघालास, अडचण काय, मागणी काय? या ध्रुवानं सांगितलं वृत्तांत सगळा. देवानं सांगितलं, तुझ्या माईनं सांगितलंय ना देवाकडे अशी जागा माग जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. ध्रुवाला अशी जागा दिली, अढळपदी बैसविले, अजून
बसवलं तेव्हापासून ध्रुवाला कोणी उठ म्हणलेलं नाही. अशी जागा माझ्या जगाच्या मालकानं ध्रुवाला दिलेली आहे. पण अढळपदी बैसविले, पण मध्ये कोण आलं? कोण आलं? जोपर्यंत संत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. पहिलं उदाहरण. अजून दुसरं, खास करून मला सांगायला आवडतं, माझं कुठूनही फिरवून आणायचं आवडतं मला त्या चिंतनापर्यंत. भिल्ल समाजाची शबरी. लहानपणी बापानं लग्न ठरवलं, बकरांची दावण बांधलेली. बापाला विचारलं, बाबा एवढे बकरे बांधून ठेवले कशासाठी? बेटा तो लग्न करायची आहे ना, तो लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकरं बांधून ठेवली आहे. शबरी आईनं ठरवलं, माझ्या लग्नासाठी जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही म्हणते. हो, लग्नच करायचं नाही. घराचा त्याग केला. जनावर मेले नाही पाहिजे हाय कोणले समजणं बहिणी स्व. शबरी जातनी कोण होती? मला जातपात सांगा ना, अजिबात आवडत नाही, पण तुमले परिचय देवांसाठी सांगणं पडत. जातनी बिलिनले समजणं मटन मासा खाऊ नये असं म्हणणं समजी राह ना तुमले. हा, जातनी बिलिनले समजणं मटन मासा खाऊ नाही आणि तुम्ही स्वतःले चांगली जात ना म्हणणारा सांगता. मालकाने ठेसा मा काड्या टाकास होय, ठेसा सवा देत नाही. फाशी लिन मर जाय रे तू, ओ करजदार ना. काही काही लोकांना जड जातं माझं बोलणं. हा, पण राग आला तर येऊ दे ना, मला सत्यता मांडायला अजिबात मी घाबरत नाही. हा, तुमले राग भिवनात म्हणा काय करली शकत? उजीव घेत पुढली तारीख देवत नाही, याशिवाय दुसरं काय करू शकतात? आणि पुढली तारीखनी पट्ट्याला गरजच नाही. आपली दुकान आहे वरी, गिराईकच नाही, कमीच नाही. मनीषीन तोल ना धंदा मी करत बी नाही. हा, खरं बोलायला अजिबात लाज ठेवायचं. आणि सत्यता अशी ना माऊली बाबा, खरं जर बोलायला गेलं ना, खरं जर बोलणं ना, सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही शा असं. हा, खरं पचाडाल गई ताकद लागत. हो, जातनी बिल्लीनले वाटणं मटन मासा खावणे असं. हो, आणि मग बघा ना, लहानपणी त्याग केला, विचार शुद्ध होते, अरण्यात जाऊन राहायला लागली. मातंग ऋषींच्या आश्रमाच्या जवळ चोरून लपून सेवा करायला लागली. लपून सेवा करत होती. मातंग ऋषींना वाटलं, भैया इथं आपली सेवा करणारा आहे कोण भक्त. एके दिवशी पहाटे उठले गुरुजी. शबरी आई सडा रांगोळी करून जात होती. आवाज दिला, बेटा कोण आहेस म्हणले तू? म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरिया. इथं काहून आली? घडलेला सगळा दृष्टांत गुरुजींना सांगितला. आणि गुरुजींना सांगितलं मला जायचं नाही, इथंच राहायचंय. गुरुजींनी सांगितलं हरकत नाही बेटा, कुटियामध्ये मस्त राहा. बरीच वर्ष निघून गेली. आता गुरुजींची जायची वेळ आहे. गुरुजींची जायची वेळ आहे. गुरुजींनी शबरी आईला सांगितलं, बेटा शबरी अब मुझे जाना पड़ेगा. गुरुजी कहा जा रहे हो? बेटा अब समय हो गया निकलने का. आता वेळ झालेली बाळा, मला निघावं लागणार आहे. शबरीच्या डोळ्यात अश्रू होते. शबरीने सांगितलं, गुरुजी एवढ्या अरण्यामध्ये फक्त तुमच्या भरोशावर इथं राहत होती आणि तुम्ही मला सोडून गेलात तर मी कोणाच्या भरोशावर इथं राहायचं? कोणाच्या विश्वासावर इथं राहायचं? गुरुजींनी सांगितलं काळजी करू नकोस, इथं अरण्यामध्ये जरी राहिली ना तरी तुला दुसरं कोणी परपुरुष त्रास द्यायला येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. आणि महाराज जगाचा मालक भेटण्यासाठी येईल हा गुरुजींवरच्या शब्दावरचा विश्वास, गुरुजींवरचा आणि गुरुजींच्या शब्दावरचा विश्वास. शबरी आई 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघत होती. 82 वर्षाची. किती? 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघत होती. गुरुजींनी सांगितलंय ना मग भगवंत येईल. 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघते. आते हो मनसून बायला काहीतरी बोल दे रे देवबा. जर नाही वय नका लगेच 6 महिना मा दुसरा मंदिर मा. हो, आपला दर महिन्याला देव बदलस. 82 वर्षाची होईसपर्यंत गुरुजींवर विश्वास. काय भक्ती असं नाही का? हो, आपला ते देव प्रसन्न वय नाही का लगेच देव बदलस आपला. हा, बरोबर आहे ना? 82 वर्षाची झाली तोपर्यंत वाट बघत होती. प्रभू 14 वर्षाच्या वनवासाला गेले. वनवासाला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी प्रसंग आला. लखनजीला सांगितलं, लखन चल भैया अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखनजी सांगतायत, भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते. 14 वर्षापर्यंत आपण घरी जाऊ शकत नाही भैया. भाऊ दादा 14 वर्ष जाऊ शकत नाही आपण. 14 वर्ष वनवासाला आलोय. तेव्हा प्रभू सांगतात, भैया
अरे 14 वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट करत नाही रे, जी 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघते त्या मायची गोष्ट करतोय. आणि माझा जगाचा मालक भाऊला घेऊन निघाला, लखनजीला घेऊन. आणि शबरी आई वाटच बघत होती. शबरी आई वाट बघत होती. कब मेरे राम जी का, जब मेरे राम जी का आवन हो, जब की कुटियों का पावन हो, जब मेरे राम जी का आवन हो, जब की कुटियों का पावन हो, जब मेरे राम जी का रघुराई उनको आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे पैर अपने हाथों से खिलाऊंगी, बाग में मैं जाऊंगी, कलियां चूने लाऊंगी, अपने ही हाथों से मैं प्रभु को पहनाऊंगी, फूलों की थाली में चंदन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, जो मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. लखनजीला घेऊन माझा जगाचा मालक येतोय. शबरी आईचा गुरुजींवरचा विश्वास, कुटिया जवळ येणारा कोणी परपुरुष येणार नाही, जो पण येईल तो जगाचा मालक येईल. आणि प्रभू रामचंद्र कुटियाच्या जवळ आल्याच्या नंतर लखनजींना बघितलं, प्रभूंना बघितलं आणि शबरी आईच्या डोळ्यात अश्रू आले. लखनजीने सांगितलं, आई अगं ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर असताना तुझ्या डोळ्यात अश्रू कस काय, तुला तर आनंद झाला पाहिजे. शबरी आईने सांगितलं, भैया आपल्या हिंदू धर्माची संस्कृती जी तुम्हाला सुरुवातीला सांगितली, साधू संत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. जगाचा मालक माझ्या कुटियाच्या समोर आहे, मला देवाचे पाय धुवायचे, पण काय करू, लहानपणी मायबापांच्या घराचा त्याग केला, अरे मला पाणी प्यायला ग्लास नाही, भांड नाही, या आता देवाचे पाय धुवायचे, पण मग आता माझ्याकडे पात्र नाही, देवाचे पाय धुऊ तरी कशी, देवाचे पाय धुवायचे पण माझ्याकडे पात्र नाही, म्हणून डोळ्यात अश्रू आहे. लखनजीने सांगितलं, आई देवाचा पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही, पण तुझी पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे. पात्राला काही करते, पात्रता तुझी एवढी आहे की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या समोर आहे कुटियाच्या, अजून किती पुण्य पाहिजे तुला. आता जो जगाचा मालक शबरी आईला भेटायला आला, त्यानं जात नाही बघितली, अंतकरणाचा भाव बघितला. कोण भावाच्याही अगोदर, शबरी आईला भेटणाऱ्या अगोदर संत, आणि संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती. विठ्ठल संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते, पण संत इथं असणं गरजेचं आहे. संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते, पण तसे संत भेटणं गरजेचं आहे. आता सध्या मन सारखा दव्या कपडा खाली फिरणारा गणज विघ्यात, मग यातले संत म्हणशात का? कदाचित वरच्या कपड्यांना बघून फसू नका, आतला खरंच संत आहे का ते बघा. विठ्ठल विठ्ठल खरा संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती. नाहीतर आपण उगच काही लोकांना पांढऱ्या कपड्यात बघतो आणि फसतो. कोणालाही संत म्हणायला अजिबात चालणार नाही, आणि तुम्ही कोणालाही संत म्हणून त्याच्या पायी लोटांगण घातला तर भगवंताच्या प्राप्ती होणार नाही. हो काय ना, आमचे तुकोबाराय भरपूर प्रमाणात येतात, त्याच्यातलं मला एक सांगायला आवडेल. हे ऐसे कैसे जाते